नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योती ही जी अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी CET एक्झाम दिलेली आहे ह्या संस्थेचे बार्टीचे, टार्टीचे, आरटीचे, सारथी, महाज्योती, हा व्हिडिओ फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर स्कोअर कार्ड दिलं, त्याचबरोबर तिथे मार्क्स पर्सेंटाईल त्यांनी शो केले, सर रिझल्ट कधी लागेल? सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, सर रिझल्ट कधी लागेल? तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगून देतो. काही दिवसा पहिले तुम्ही पाहिलं व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बनवण्यात आलेलं होतं की सुनील वारे सरांनी बोलले होते की आम्ही जो तुमचा रिझल्ट लावू तो तुमचा मंगळवारी किंवा बुधवारी लावू, पण यांनी रिझल्ट लावलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, यांनी आपल्याला बोलले होते, यांनी पेपरमध्ये सुद्धा न्यूज आली की रिझल्ट लावून प्रशिक्षणात लवकरच सुरुवात होईल असं सुद्धा सांगितलं. मंगळवारी आणि बुधवारी रिझल्ट जाहीर करू असं बोलले, पण त्यांनी रिझल्ट कोणताही जाहीर केलेलं नाही. तर याचं मुख्य कारण काय असू शकते विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगून देतो. बघा, त्यांनी जेव्हा काही विद्यार्थी जेव्हा काही दिवसा पहिले गेले होते, तिथून अतुल लोंढे सरांना भेटले, त्याचबरोबर मुसाळ मॅडमला भेटले होते. त्यांनी सचिवांना कॉन्टॅक्ट केलं होतं. सचिवांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी ते जागा जे वाढीवचं होतं, जागा जे वाढवणार होतं UPSC, MPSC, बार्टीचे, त्यासाठी त्यांनी मागणी केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो तो एक मुद्दा असू शकते की त्याच्यामुळे हा रिझल्ट लेट होत आहे. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा एक कारण जागा वाढीवचा. दुसरा कारण म्हणजे जो आहे, जे आता आचारसंहिता चालू आहे, तो सुद्धा एक दुसरा कारण असू शकते विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांनी ते बोलले होते आचारसंहिता सुरू आहे. जर वरून ऑर्डर आले, जसं शासनामार्फत काही ऑर्डर येतात त्यांना विद्यार्थी मित्रांनो, कारण जेव्हा आचारसंहिता चालू असते तर कोणताही रिझल्ट देऊ शकत नाही, असं पॉलिसी असते. पण जर वरून ऑर्डर आले की तुम्ही रिझल्ट शो करून द्या, तुमच्या वेबसाईटवर रिझल्ट तुम्ही डिक्लेअर करा, तर ते रिझल्ट देतील. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेनंतर तुम्हाला हा रिझल्ट पाहायला भेटू शकते. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर TRTIची जी एक्झाम बाकी आहे, पोलीस भरती, जसा टेट आहे, PSI आहे, त्याचबरोबर ASO, STI यांची एक्झाम, तर सर ह्या कारणामुळे पण लेट होत आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो याची तर पूर्णपणे आपल्याकडे अपडेट आलेली नाही की हे मुख्य कारण आहे की नाही. पण होऊ शकतं जर याची एक्झाम सुद्धा घेऊन ते एका वेळेसच रिझल्ट लावतील, हा एक मुद्दा असू शकतो. पण हे मेन कारण म्हणजे एक जागा वाढीवचं होतं, ते एक असू शकते. त्याचबरोबर आचारसंहिता सुरू आहे, ते एक मुख्य कारण असू शकते विद्यार्थी मित्रांनो. ते बोलत आहेत की आमचा रिझल्ट रेडी आहे. जसं आमच्या वरून ऑर्डर येईल, तसं आम्ही तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करू. पण विद्यार्थी मित्रांनो आता यावर नेमकं काय करायचं? जे विद्यार्थी पुण्याला असतात, ऑफिस पुण्याला आहे बार्टीचं, पुण्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही जा. काही विद्यार्थी तिथे जा, त्यांना विचारा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन तयार करा, त्यांना द्या की सर रिझल्ट का लेट होत आहे? तुम्ही बोलले होते काही दिवसापूर्वी की रिझल्ट आम्ही मंगळवारी किंवा बुधवारी देणार आहोत, पण तुम्ही लेट का करत आहे? त्यांच्यापर्यंत पोहोचा विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे सांगतील काही की रिझल्ट लेट होण्याचं कारण काय. पण आतापर्यंत जी अपडेट आली आहे विद्यार्थी मित्रांनो, एक जागा वाढीवचा आहे आणि त्याचबरोबर एक आचारसंहिता सुरू आहे, त्याचं एक मुख्य कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. खूपसे विद्यार्थी फक्त रिझल्टची वाट पाहत आहेत, कारण काही विद्यार्थ्यांना असं आहे की ज्यांना खरोखर प्रशिक्षणाची गरज आहे. कारण पोलीस भरती तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जे आहे ते येणाऱ्या समोरील 2 महिन्यामध्ये भरतीची जी प्रक्रिया आहे ते सुरू होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे पैसे नसतात, त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडचं म्हणजे एक गाईडन्स पाहिजे असतं, जे कोचच्या अंडर असतं. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू झालं तर तुम्हाला याचा फायदा जरूर होईल. म्हणून तुम्ही काही विद्यार्थी तिथे जा, पुण्याच्या ऑफिसला बार्टीच्या, आणि तिथे भेट द्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांना विचारा. हा एक पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. त्याचबरोबर जर यावर काही अपडेट आलं तर तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार. तुम्ही यावर काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, आणि काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा सांगा. आपण त्यावर व्हिडिओ बनवू, त्यावर आपण सांगूया विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आपल्याला काय करता येईल. अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे आचारसंहिता असू शकते. त्यांनी बोलले होते आचारसंहितामुळे आम्ही रिझल्ट लावत नाहीये, कारण वरून त्यांना ऑर्डर आलेले नाही.
अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि त्याचबरोबर प्रवेश अकॅडमी Instagram आयडी सुद्धा जॉइन करून ठेवा. प्रत्येक अपडेट तिथे आपण देत असतो. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. कोणताही व्हिडिओ आला सर्वात पहिले तुम्हाला भेटेल आणि ज्यांनी एक्झाम दिली त्यांच्यापर्यंत हा शेअर करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.